मोबाईल बंद करू का? मोबाईल बंद करायला सांगितलं मित्रांनो. आम्ही आलो मागं. पकड़ा हम आए हैं पागोड़ा. अभी आपको हम यहाँ का व्यू दिखाते हैं पीछे का. और यहाँ पे अगर आपको यहाँ पे कैंटीन वगैरह है. और यहाँ पे देखो हम घर जगह से दूसरे जहाँ से इंटरनेट वहाँ से दूसरे यहाँ पे ठीक है. पीछे का व्यू. यहाँ पे धम्मचक्र प्रवर्तन है. यहाँ पे गोल घूमता धम्मचक्र है. अभी आपको पास से दिखाएंगे. अभी आपको पास से दिखाता हूँ मैं कैसा है वो. क्या पता इसका क्या सीन है. चल 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 चल. अरे बाप चलो. आणि हे जवळून तुमचा व्ह्यू हे बघा. इथे येसाल तर पूर्ण फोटो वगैरे निघतील. फोकस नाही घेत आहे. पूर्ण धम्मचक्र आहे आणि खूप छान इथे एक फोटो फोटो काढा. काय माहित नवीन काय. खूप सुंदर असं. खूप सुंदर असं. खूप हिस्टॉरिकल. उद्याने कोणकडे येतात आणि उद्याला हिस्टॉरिकल असं. इथे बस. आणि मित्रांनो हे सगळे इकडे दिसतात नाही. ब्लॉक सगळ्या इकडे स्पीकर लावलेले आहेत. हे सगळे इकडे स्पीकर आहे. आणि आता ध्यान साधण्यासाठी बसण्याचं सांगितलेलं आहे. खूप सुंदर असं कुशनवर बसायला सांगितलेलं आहे आणि ध्यान साधना करण्याचं सांगितलेलं आहे. आणि इकडं जे आहे ना प्रवेश होतं आणि सगळं इको वाजत आहे. इको ध्यान अवस्थेत बसायचं आहे आता. कोण कोण राहिला. आणि हा समोरचा नजारा. पायऱ्या बी आता छोट्या छोट्या दिसतात नाही. वरती जाण्यासाठी पायऱ्या. चला मुंबई पागोडा. इकून आता इकडलं सगळं बंद झालं. अंदर कोणाला जाऊ देऊन नाही राहिले. अंदर पुरं आता संध्याकाळचा 6चा टायमिंग आहे. 7:30. जय भीम. पूर्ण गेट बंद झालेला आहे. आता इथून कोणाला एंट्री नाही आहे. इथं पाणी. आणि सर्वात लास्टला आम्हाला हे दिसली गौतम बुद्धाची मूर्ती. कारण की हे जाता दिसलीच नव्हती. सर्वात एंडमध्ये दिसली होती आणि सर्वात मोठी ही मूर्ती आहे. तर याच्यासमोर थोडे फोटो वगैरे काढून आम्ही निघालो घराच्या इकडे.
घराच्या इकडे निघाल्यानंतर आम्ही आहे ना खूप सारे फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि खूप सुंदर हा एक्सपिरियन्स असा वाटला आम्हाला आणि खूप छान. आणि पागोड्याला तुम्ही आले तर एकदा पुन्हा पाहून एक्सपिरियन्स करा आणि पहा आणि एक्सप्लोर करा ही चीज आहे. तसंच आम्ही निघालो पैदल मग चालता रस्त्यामध्ये, कारण की इकडे रात्रीला गाड्या वगैरे नसतात आणि खूप मोठी लाईन होती. कारण की तुम्ही याल तर कधी असा एखाद्या वेळेस येता, कारण की कोणताही सण असला तेव्हा नका येऊ, कारण की खूपच गर्दी असते. आणि या गर्दीतून आम्ही खूप कसेबसे निघलो, कारण की 2 घंटे लागले आम्हाला या लाईनमध्ये यायला. तसंच आम्ही एक्सप्लोर करता आणि घरच्या वेळेस निघालो. घरी न जाता आम्ही पहिले ॲटो पकडला. ॲटोने गेलो महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होता चैत्यभूमीला. तसंच आम्ही त्या चैत्यभूमीला निघालो. ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, पाहायला भेटल्या आणि खूप छान एक्सप्लोर केलं. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.